एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार. तर दिवसाची सुरुवात अशी काहीशी झाली म्हणजे घरातली कामं करण्यापासून आणि गरम पाणी घेण्यापासूनच माझी सुरुवात जी आहे ती होत असते. आणि मी तुमच्यासोबत डेली रुटीनमध्ये हे आता शेअर करते, कारण मी खूप मनावर घेतलं आहे आणि या अगोदर तर मी घेतच होती, पण आता मी खूप कंटिन्यू घेते आणि तुम्हाला पण माझ्या डेली रुटीनमध्ये मी जे काही करते ते मी तुमच्यासोबत मात्र शेअर करते. तर इकडे माझं गरम पाणी झालेलं होतं आणि तेच माझं इकडे पिण्याचं काम चालू होतं. तर तुम्ही अजून पण घेतलेलं नसेल तर नक्कीच घ्या आणि तुमच्या शरीराची तुम्ही पण काळजी घ्या. तर अशा पद्धतीने माझं इकडे गरम पाणी वगैरे घेतलं गेलेलं होतं. त्यानंतर मला दूध गरम करायला मी बाजूलाच ठेवलेलं होतं. तुम्हाला हर वेळेस माझ्या ब्लॉगमध्ये दिसतच असेल दूध वगैरे गरम करताना. हे माझं डेली रुटीनमध्ये फिक्स कामं असतात. ॲक्च्युली माझं दुकानासाठी मठ वगैरे टाकणं ते पण झालेलं होतं आणि सो इकडे माझे भांडे वगैरे पण लावून झाले. लगेचच मला कपडे पण भिजवून घ्यायचे होते, कारण एवढे सारे कपडे होते. आज ॲक्च्युली रोजच असतात त्याचं काही नाही, म्हणजे भरपूर असे कपडे होते. आता एवढे कपडे मात्र मला धुवायचे होते आणि इकडे तेच माझं काम चालू होतं. आणि सकाळी पाणी आलेलं होतं प्यायचं, ते पण नळी लावलेली होती आणि मग लगेचच मला हेअर वॉश करायचे होते. त्यासाठी मला ऑइल गरम करून घ्यायचं होतं. ॲक्च्युली मी ऑइल अशा पद्धतीने गरम करत असते, म्हणजे अगोदर पाणी गरम करून घेत असते एका पातेल्यामध्ये. त्यानंतर वाटीमध्ये पाणी ठेवते आणि थोडासा जो आहे कपूर त्यामध्ये टाकत असते. हे ऑइल मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे डिटेलमध्ये, मी कसं केलेलं आहे. तुम्ही एकदा नक्कीच म्हणजे तो पण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी ते जे काही इन्ग्रेडियंट्स वापरले होते आणि ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. कपूर म्हणजे ही वड्यात एकदम बेस्ट असा एक ऑप्शन आहे, कारण आपल्या केसांची गळती होते, त्यानंतर कोंडा वगैरे होतो, त्यासाठी एकदम कपूर टाकणं मस्ट आहेच. त्यानंतर मी सकाळी मस्त इकडे माझी जी हेअर ऑइलिंग वगैरे करून घेणार होती. रात्री माझ्याकडे वेळ नव्हता. त्यानंतर मला सकाळी अचानक आठवले की आपल्याला आज हेअर वॉश करायचे, त्यासाठी माझं इकडे हेअर ऑइलिंग करायचं काम चालू होतं. आणि ॲक्च्युली आपण स्कॅल्पला जास्त तेल जे आहे ते लावायला पाहिजे. अशा पद्धतीने माझं इकडे तेल लावायचं काम चालू होतं आणि म्हणजे जसे पण थोडेफार कामं घरातले केले, लगेचच ऑइलिंग करायला घेतले, कारण मला 1-2 तास हे तेल जे आहे ते केसांवर राहू द्यायचं होतं. त्यानंतर मला हेअर वॉश पण करून घ्यायचे होते. आता इकडे माझं हेअर ऑइलिंग वगैरे पण झालेलं आहे. व्यवस्थित असं मी त्यांना बांधून घेणार आहे एखाद्या रबर बँडने, म्हणजे व्यवस्थित. आणि रबर बँड कधी पण वापरताना जे ते क्रंचेस असतात तेच वापरले पाहिजे, कारण ते आपल्या म्हणजे आपले जे काही केस असतात ते जास्त त्याच्यामधून तुटत नाही. आपण नॉर्मली असे रबर वापरतो, त्याच्याने नक्कीच आपले केस तुटत असतात. जर तुम्ही याशी रिलेटेड असाल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि मी स्वतः अनुभवले आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता आता वेळ होता तर म्हटलं चला आता आपण फेस मसाज पण करून घेऊया. सकाळी माझी इकडे फेस मसाज वगैरे झालेली म्हणजे करायची होती. ॲक्च्युली मी रात्री करत असते, पण माझ्याकडे आता ऑलरेडी मी केसांना तेल लावलेलं होतं, त्यासाठी मी फेस मसाज पण लगेच करून घेणार होती. त्यासाठी मी इकडे माझं जे काही जॉन्सन्स बेबीचं मी तेल वापरत असते तेच मी लावत असते आणि बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. ते खूप स्वस्त असतं, तर तुम्ही बघू शकतात. म्हणजे ऑइलिंग केली तर आपल्या चेहऱ्यावर भरपूर असा म्हणजे रिझल्ट नक्कीच मिळतो, कारण मला मिळालेला आहे. त्यासाठी मी मनावर घेऊन हे काम मात्र माझं करत असते, कारण एवढा फॅट जमा झालेला होता माझ्या फेसवर, आता तो मात्र कमी झालेला आहे. आणि हे जे मी मागवलेलं आहे मिशोवरून, हे तर मला भरपूर असं काम पडते. म्हणजे म्हणजे तसं तर मी अगोदर केलेले आहे, फेस एक्सरसाइज पण केलेली आहे आणि त्याच्याने पण माझे जे आहे ते एकदम कमी झालेलं होतं. त्यानंतर मला हे मिशोवर दिसलं म्हणून मी ऑर्डर केलेलं होतं आणि त्यानेच मी आता माझी मसाज जी आहे ती करत असते. त्यासोबतच आपल्याला नेकची पण जी आहे ती मसाज करायचीच आहे, म्हणजे जेणेकरून आपली तिथं पण आपल्याला फॅट जमा झालेला असतो, नाही तर मग असं दिसतं आपल्या डबल चीन जी आहे ती जास्त दिसायला लागते. त्यानंतर माझं इकडे फेस मसाज वगैरे झालेली होती. लगेच मला घरं पण क्लीन करून घ्यायचे होते. ॲक्च्युली असं झालं, आज मला उठायला तर 7, 7:15 झालेले होते. त्यानंतर प्लस पाणी पण आलेलं आणि मला हेअर वॉश करायचे होते. त्यासाठी ते माझे 2 ते 3 तास असे जाणार होते, म्हणजे हे केसांना हेअर ऑइलिंग तसंच राहू द्यायचं होतं. त्यानंतर मग घरातले जेवढे मला कामं पटापट करता आले तेवढे मी करायचा प्रयत्न करत होती. अहोंना पण दुकानात जायचं होतं, ते पण दुकानात जायला निघाले. लगेचच मी जो जिना आहे तो झाडायला घेतला पटपट. आता माझी इकडे घरं वगैरे क्लीन करून झालेले होते, म्हणजे शेवटचे जे असतं ते फक्त जिना झाडायचा आणि घरातले जे कामं असतात ते मात्र म्हणजे संपत नाही. जिनापर्यंत जेवढं झालं तेवढं माझे कामं मात्र संपत असतात. त्यानंतर छोटे मोठे जे भांडे होते ते मी इकडे घसून घेतले. ते मी सकाळीच घसून घेत असते. 2-3 जे भांडे असतात, म्हणजे रात्रीचे जे पाणी घेऊन जातो प्यायला
तेवढेच भांडे असतात थोडेफार. त्यानंतर मग तुम्ही बघू शकतात इकडे माझे हेअर वॉश वगैरे करून झालेले होते. हेअर वॉश करायच्या आधी मी कपडे वगैरे पण वॉश करून घेतलेले होते. ॲक्च्युली आमचं मशीनसुद्धा खराब झालेलं आहे. भरपूरदा मी तुम्हाला बोलते पण अजून ते काही सुधरवणं होत नाही आहे. आणि इकडेच माझं केस वगैरे सुकवणं चालू आहे. ॲक्च्युली मी थोडेफार जे आहेत ते व्यवस्थित अशा रुमालने त्यांना हे करून घेतलेले होते. त्यानंतर मग थोडं ऊन होतं, चला म्हटलं जरा उन्हामध्ये आपले केस जे आहेत ते सुकून घेऊया. आणि सकाळचं ऊन जे आहे ते आपल्या शरीरासाठी चांगलंच असतं, त्याने आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं. त्या माझं कपड्यांच्या बाबतीत तरी असं होतं आहे, म्हणजे जे आपले जे काही कपडे धुणे झाले म्हणजे 1-1.5 तास मी त्यांना तसंच पडू देते, जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते मात्र म्हणजे तेवढं तरी कमी होतं आणि म्हणजे पिळायला एवढा त्रास होत नाही. नाहीतर मग असं व्हायचं लगेच धुवायची आणि लगेच पिळायची, तर भरपूर असं म्हणजे व्यवस्थित पिळलंसुद्धा जायचं नाही. त्यामुळे मी आता कपडे तसेच राहू देते. आता मी मस्त आमच्यासाठी नाश्ता करून मग कपडे वगैरे पिळणार आहे. तर मी इकडे तवा वगैरे घासायचं माझं काम चालू होतं. असं म्हणतात रात्री तवा धुवायचा नाही. रात्री जर तवा धुतला तर आपल्या नवऱ्याचं आयुष्य जे आहे ते कमी होतं. आता मला माहिती नाही, तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही जर या गोष्टीशी रिलेट करत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा का की हे खरं आहे की खोटं आहे. रात्री तवा न धुता आम्ही सकाळीच तवा जो आहे तो क्लीन करतो आणि लगेच त्यावर चपात्या करायला सुरुवात करतो. तर तुम्ही बघू शकतात रात्री आम्ही केलेले होते पालकाचे धपाटे केले होते, म्हणजे लाटूनच करायचे होते. त्यासाठी मग थोडंसं पीठ उरलेलं होतं, तर मी आज दुकानात नाश्ता न करता मी घरूनच नाश्ता जो आहे तो आमच्या दोघींसाठी घेऊन जाणार होती. इझिली 3 ते 4 जे आहेत ते धपाटे त्यात बनणारच होते, म्हणजे लाटून करायचे होते पोळीसारखे. त्यामुळे आणि पालक जसं जेवढं सरकवलं तेवढं म्हणजे तेवढं लाटतो तेवढं लाटलंच जातं. ॲक्च्युली आमच्या घरी पालकाची जी भाजी आहे ती कोणीच खात नाही. त्यासाठी आम्ही आता असं ठरवलं की पालकाचे कधी धपाटे करायचे, कधी थालीपीठ बनवायचं. गेल्या व्हिडिओमध्ये मी थालीपीठ पण तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं, ते पण खूप छान झालेले होते. आणि इकडे मी आता माझं धपाटे करायचं काम चालू आहे, म्हणजे पोळीसारखंच करायचं आहे. त्यासाठीच माझं इकडे ते काम चालू होतं, कारण पालक आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक पण असते. तोपर्यंत माझे घरातले कामं होत होते, तोपर्यंत मी ते पीठ बाहेर काढून ठेवलेलं होतं. कारण जसं की आपण फ्रीजमधून काढलं तसं कोणतीच वस्तू आपल्याला वापरायची नसते. त्यासाठी मी 1-1.5 तास तरी जे पीठ आहे ते व्यवस्थित असं ठेवलेलं होतं. ॲक्च्युली जे आपण कणिक ठेवतो, आपली जी मळलेली कणिक असते चपात्या करायची, ती तर अजिबात घ्यायची नाही, ती तर खूप हानिकारक असते. आणि आमच्या घरी मोस्टली उरतही नाही, त्यामुळे तो काही प्रश्नच येत नाही. पण ती अशी काळपट पडून जाते, पण ही कणिक जी आहे ती व्यवस्थित होती. असं करून म्हणजे आमच्या घरी पालक जे असतं ते कोणीच खात नाही. त्यानंतर तुम्ही बघू शकता तिकडे माझं नाश्त्यासाठी आमच्या दशम्या वगैरे झालेल्या होत्या आणि लगेच इकडे मी कपडे वगैरे सुकत टाकायचं माझं काम चालू होतं. आज एक्स्ट्राचं धुणं पण काढलेलं होतं, म्हणजे 2 टॉवेल धुवायला काढलेले होते, ते पण धुवून घेतले. आणि पिळायचं मात्र म्हटलं तर असं रॉडमध्ये टाकून मी पिळत गेली. आता माझं इकडे कपडे वगैरे टाकायचं काम झालेलं होतं, ते म्हणजे आता माझी तयारी बाकी होती, कारण मला दुकानात पण जायचं होतं. त्यासाठीच माझं इकडे हेअर वगैरे तर एवढे खास काही सुकले नव्हते बट मी तसंच त्यांना बांधून घेतले. दुकानात तसं केस वगैरे मोकळे सोडून जात नाही, कारण तिथं मटकी असते. मटकीत जर केस निघाले तर मग बस. त्यानंतर त्यासाठी मी असं व्यवस्थित त्यांना टाईट बांधून घेतले. आणि इकडे माझं तेच काम चालू होतं, कारण मला भरपूर उशीर झालेला होता जायला. पटपट अशी माझी तयारी करायला घेतली. लगेचच मी मॉइश्चरायझर लावायला पण घेणार होती. हा जो रबर बँड तुम्हाला दिसतोय तो म्हणजे मला तत्वे हर्बलवरून मी हेअर ऑइलिंग मागवली होती. त्यासोबतच मला दिवाळीचं गिफ्ट म्हणून एक छोटंसं असं गिफ्ट त्यांनी पाठवलेलं होतं. त्याचा आनंद काहीतरी वेगळाच होता आणि ते मात्र मला आता यूज करायला काम पडते. मला खूप जास्त आनंद झालेला होता. एक पिंक होता आणि एक ब्लू कलरमध्ये होता. तुम्ही बघू शकतात, एक पूर्वाला दिला आहे पिंक कलरचा, तिला आलेला होता आणि मला हा आलेला होता. अशा प्रकारे आता माझं इकडे स्किन केअर वगैरे पण झालेली होती. लगेच हातापायांना बॉडी लोशन लावून घेतलं आणि मस्त मी रेडी वगैरे झाली आणि मला जायचं होतं आता दुकाने. सो मी तर रेडी वगैरे झालेली आहे. काल चटणी वगैरे केलेली होती, ती पण एवढी भारी झाली होती ना, त्यासाठी आम्ही घेतलेलं होतं जो काही खरडा असतो, आपल्या जे काही लाल मिरच्या असतात त्यांना सुकवतात आणि अबोडधबड करून एका बॅगमध्ये आपल्याला पॅक करून देतात. ते म्हणजे विकायला ठेवलेली असते. तशीच आम्ही आणलेली होती, म्हणजे रेडीमेड आणलेली. त्यामध्ये लसूण त्यानंतर मग थोडेसे शेंगदाणे टाकले आणि जे काही आपली कोथिंबीर वगैरे असतात ते टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि मिक्सरमधून छान अशी बारीक जी आहे ती करून घेतली. फक्त ते एवढंही आम्ही तडका वगैरे काही दिलेला नव्हता. तशीच आम्ही खाल्ली होती, पण एवढी टेस्टी झालेली होती ना, खूप भारी झालेली होती. त्यानंतर माझं इकडे सगळं पॅकिंग वगैरे केलं मी दुकानात जाण्यासाठी.
लगेच लाईट वगैरे बंद केली आणि मग माझा स्कार्फ वगैरे बांधला आणि दुकानात जाण्यासाठी निघाले. सो मी दुकानातून घरी वगैरे आली आणि मग दुपारचे कामं केले जसं की आमच्या दुकानासाठी अद्रक लसूणचे पेस्ट, नंतर दही लावणं, कपडे वगैरे काढणं, हे सगळे कामं करून लगेच मला माझी पॅकिंग करायची होती. कारण मला जायचं आहे गावाला 15 दिवसांसाठी. त्यासाठी माझे एवढे कपडे जे आहेत ते ऑलरेडी मी भरून ठेवलेले होते, बट त्यांना व्यवस्थित मला फोल्ड वगैरे करून ठेवायचे होते. सध्या आता ट्रेंडिंगला ते चालू आहे, लगनसराई चालू आहे. त्यासाठी मग जी मुलींची फिलिंग असते ती म्हणजे माझी डोली चालली का, सेम तशीच मला पण फिलिंग येत होती. कारण मी पण तशीच बॅग वगैरे ओपन करत होती. तर माझी डोली ऑलरेडी येऊन गेलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकतात इकडे माझं जे काही माझे कपडे वगैरे होते मला बघून घ्यायचे होते, कोणते घेऊन जायचे, कोणते काढून जायचे. त्यासाठीच इकडे माझी तयारी वगैरे चालू होती. जे तुम्हाला ऑल ड्रेस दिसत आहेत ते म्हणजे सगळे मी मिशोवरून घेतलेले आहेत. बरेच म्हणजे मी तुमच्यासोबत हॉल व्हिडिओ शेअर केलेत. कॉर्ड सेटचा, वन पीसचा, त्यानंतर भरपूर असे तुमच्यासोबत हॉल व्हिडिओ शेअर केले. त्यामधूनच मी माझ्यासाठी काही कपडे काढलेले होते, शॉर्ट कुर्ती आणि कॉर्ड सेट मी 3 काढलेले म्हणजे घेतलेले होते. त्यानंतर मी घेतलेले होते शॉर्ट कुर्ती पण 2-3 मी ऑलरेडी घेतलेले आहेत. काही मी जळगावला गेलेली होती तर 2 टॉप आणले, हे 2 प्लाझो आणले, त्या पण मला खूप स्वस्तात मिळाले. म्हणजे अराऊंड मला म्हणजे ₹75 ला 1 मिळाली, म्हणजे 150ला 2 मिळाली. त्यानंतर हा म्हणजे 2 वन पीस मी घेतलेले आहेत. मी वेअर करेल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच की मी हा ड्रेस मिशोवरून घेतला आहे, कसा आला आहे. पण ॲक्च्युली जे काही माझे सर्व कपडे दिसतात ते सर्व कपडे माझे मात्र मी मिशोवरूनच घेतलेले आहेत आणि तुमच्यासोबत मी बऱ्याचदा शेअर पण केलेले आहेत. आम्ही मनालीला गेलेलो होतो, तिथले ते माझे कपडे अजून तसेच पडलेले होते. ते मात्र मी आता तिथं यूज करणार आहे. जे काही माझे क्रॉप टॉप वगैरे होते म्हणजे कॉम्बोमध्ये आलेले होते 4, ते पण मी सोबत घेऊन जाणार आहे. म्हणजे भरपूर असे कपडे मी घेऊन जाणार आहे. म्हणजे रोज नवीन असे मला कपडे तिथं वेअर करायचे आणि मी कुठं जाते हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच समजेल. पॅकिंग फक्त माझ्या कपड्यांचीच, अजून त्याचे ॲडिशनल म्हणजे भरपूर असे कपडे ॲड होतील. बाकीचे कपडे अजून माझे वॉश करायचे पण बाकी, ते वॉश केले की त्यानंतर मग व्यवस्थित ते कपडे पण ठेवून देईल. आणि अशी माझी तयारी मात्र चालू आहे. स्किन केअर वगैरेचे प्रोडक्ट अजून बाकीच आहेत, हेअर केअरचे. कारण मला जायचं आहे 15 दिवसांसाठी. त्यासाठी माझं जे काही मी वापरते तेच कॅरी करणार आहे. नाही तर मग असं होतं आपण तिथं जाऊन दुसरं वापरू आणि आपल्याला स्किनवर, आपल्या हेअरवर म्हणजे वेगळाच इफेक्ट असा पडत असतो. आणि मी तुम्हाला जे काही घरगुती जीन्स आपण कलरिंग करू शकतो ती दाखवली. ती जीन्स मात्र मी सोबत पण घेते, तुम्ही बघू शकतात. त्यानंतर हे टॉप पण मी आत्ताच घेतलेलं आहे फ्लिपकार्टवरून. सो माझी म्हणजे मी दिवाळीला गेलेली नव्हती. त्यानंतर मग माझा आता जायचा प्लॅन चालू होता. भरपूर अशी लेट मी जाते गावाला आणि मी कुठं जाते ते पण मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सांगते. मी माझ्या कोणत्या रिलेटिव्हकडे जाते आणि कुठे जाते ते पण तुम्हाला नक्कीच कळेल. आता हा जो कॉर्ड सेट आहे तो पण मी मिशोवरूनच घेतलेला आहे. चला म्हटलं आता वेळ आहे तर थोडीशी पॅकिंगला जी आहे ती सुरुवात करूया. मी तुमच्यासोबत माझे दुपारचे कामं होते ते स्किप केले आणि फक्त माझी पॅकिंगचा जो थोडाफार व्हिडिओ होता तो मात्र मी तुमच्यासोबत शेअर करते. माझी पॅकिंग वगैरे सगळं काही झालेलं होतं. त्यानंतर मला रात्री जायचं होतं बाहेर, म्हणजे आमचे सगळे कामं वगैरे आवरून. जास्त काही भूक पण नव्हती, त्यासाठी आम्ही थोडंसं बाहेरच खाणार होतो कॅफेला. तर आम्ही झोर्को कॅफेला गेलेलो होतो. इथं मला सारखं जावंसं वाटतं कारण खूप छान इथली टेस्ट आहे आणि माझं इथं मात्र चालू होतं की काय मागवायचं काय नाही. यावेळेस मी ठरवणार होती. त्यानंतर मग बर्गर मागवला. मागच्यापेक्षा यावेळेस छोटा साईजवाला मागवलेला होता. मागच्या वेळेस खूप मोठा आलेला, तो मला खाता मात्र येत नव्हता. हा मात्र माझा बजेटमध्ये होता. त्यानंतर मग ओरिओ शेक वगैरे घेतलं आणि मग नंतर ओरिओ शेक पिला आणि तसंच मग बर्गर खायला सुरुवात केली. आणि अहोंनी मात्र काहीतरी मागवलेलं होतं. ॲक्च्युली ब्रेड होता आणि ब्रेडवर त्यांनी असं काहीतरी टाकलेलं होतं, ते मात्र मला माहीत नाही. त्यानंतर आम्ही रबडी खाल्ली. ही रबडी मी फर्स्ट टाईम ट्राय केली आमच्या इथं, म्हणजे भरपूर दिवसापासून मला ट्राय करायची होती. अहोंनी आज मला फायनली ती खाऊ घातली. तुम्ही बघू शकतात खूप टेस्टी होती आणि असा आमचा दिवस संपवला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.